दररोज आपण एमपीएससी पीवायक्यू घेत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो. आजचा आपला प्रश्न राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 त्यामध्ये विचारला गेलेला. याआधी सुद्धा सिंधू नदीवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झालेले आहेत. ते सर्व प्रश्न या शॉर्ट व्हिडिओमधून तुमचे कव्हर होतील. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये ऑप्शन काय काय दिलेले आहेत? झेलम, चिनाब, कोसी, सतलज, गंडक, कोसी, घागरा, सोन, सतलज, बियास, रावी, चिनाब, काबुल, कुर्रम, स्वात आणि झेलम. या काही महत्वाच्या नद्या आहेत त्या तुम्हाला माहितीच पाहिजे. जसं आता कोसी इथे सांगितलेलं आहे. कोसी सिंधूची उपनदी आहे का? नाही, ते गंगेची उपनदी आहे. आणि कोसी यावर सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. बिहारचे दुःखाश्रू असं त्याला म्हणतात, जी गंगेची उपनदी आहे. म्हणजे कोसी आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. म्हणजे कोसी कुठे कुठे अ आणि ब ऑप्शन मध्ये सांगितलेलं आहे. जे अ आणि ब ऑप्शन मधून पर्याय उत्तरामधून आपण रिमूव्ह करून टाकू, काढून टाकू किंवा एलिमिनेट करू. आणि त्याच्यानंतर ऑप्शन काय राहते आपल्याकडे? डायरेक्ट आपलं उत्तर मिळून जाते क आणि ड. आता आपण पाहू की सिंधूच्या उपनद्या यानुसार काय आहे. म्हणजे आयोगाने आपल्याला हिंट करून उत्तर दिलेलं आहे क आणि ड. याचा अर्थ सतलज, बियास, रावी, चिनाब, काबुल, कुर्रम, स्वात आणि झेलम या सिंधूच्या उपनद्या आहेत. चला तर आता मॅपमध्ये तुम्हाला दाखवते सिंधूच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत त्या. इथे तर आपल्याला समजलं जातं. सिंधूच्या प्रामुख्याने 5 उपनद्या समजल्या जातात की झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. सिंधूचा उगम आपण बघतो तिबेटमधील मान सरोवराजवळ बुखारचू नावाच्या प्रवाहापासून झालेला आहे. एकूण लांबी 3180 किलोमीटर आहे. आणि लडाख प्रामुख्याने भारतामधील प्रवाह जो आहे तो लडाख, जम्मू काश्मीर या एरियामध्ये येतो. या नदीचं मुख्य क्षेत्र प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये जाते. समुद्रामध्ये मिळते ती कोणत्या समुद्राला मिळते? अरबी समुद्राला मिळते. ठीक आहे, अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. म्हणून हिला पाकिस्तानची जीवनरेखा वगैरे असं सुद्धा म्हणतात. आता यामध्ये एक करार सुद्धा झाला होता. करार 1960 मध्ये झाला होता. एक्झॅक्ट डेट सुद्धा आयोगाने विचारलेली आहे, जे मी तुम्हाला पीवायक्यू मध्ये सांगितलेली आहे. आपल्या स्पर्धा विश्व ऑफिशियल टेलिग्रामवर पीवायक्यू पोल आपण घेत असतो, त्यामध्ये तुम्हाला सांगितली होती. माहितीसाठी तुम्ही आपला टेलिग्राम जॉईन करू शकता. तर हा करार जो झाला होता भारत पाकिस्तान सिंधू जल करार होता, तो 1960 मध्ये झाला होता. आणि डेट तुम्हाला कमेंटमध्ये सांगायची आहे. ठीक आहे, एक्झॅक्ट झाला होता हा करार. कराचीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आणि अयूब खान होते. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झाला होता. या करारानुसार त्याला दिलेल्या कोणकोणत्या नद्या आहेत? रवी, बियास आणि सतलज. आणि पाकिस्तानला दिलेल्या नद्या आहेत सिंधू, झेलम आणि चिनाब. या पद्धतीने आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन घेतली. महत्वाचा प्रश्न ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, सोन नदी आहे ती कोणत्या प्रमुख नदीची उपनदी आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे युट्यूब आणि टेलिग्राम दोन्ही सबस्क्राईब करू शकता. डेली आपण असे पीवायक्यू घेत असतो.